हे आता एकतर महाराष्ट्र सरकारने तसा प्रस्ताव आमच्याकडे पाठवला तरच आम्हाला त्याचा विचार करता येऊ शकेल. कारण आता हा विषय राज्यामधला आहे आणि राज्य सरकारने जर एखाद्या जातीला या कॅटेगरीमध्ये घ्या, एससी मध्ये घ्या किंवा ओबीसी मध्ये घ्या, कारण माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत शेड्यूल कास्ट आणि ओबीसी येतात, त्यामुळं त्या कुठल्या जातीला त्यामध्ये टाकायचं आणि कुठल्या जातीला त्यातून काढायचं अशा पद्धतीचा निर्णय आमच्या मंत्रालयात असतो. त्यामुळं जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाका अशा पद्धतीचं काय जर भूमिका राज्य सरकारने घेतली तर त्याचा विचार आमच्या मंत्रालय करेल, पण राज्य सरकारला तसा निर्णय घेता येणार नाही. कारण राज्य सरकार ओबीसी मध्ये ऑलरेडी मराठा समाजांना नाहीच आहे. कारण ओबीसी म्हणा अशी भूमिका घेतली तर सगळे ओबीसी विरोधामध्ये जाते. त्यामुळं ओबीसी नाही सांभाळलं पाहिजे आणि जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून त्यांना न्याय कसा देता जाऊ शकेल याच्यासाठी काहीतरी वेगळा एक असा आराखडा तयार व्हावा अशी आमची भूमिका आहे.